पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा त्यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध टिप्स दिल्यात. सर्वप्रथम निरोगी राहणं किती महत्त्वाचं आहे यासाठी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक टिप्स दिल्यात. तिथे विद्यार्थ्यांना ते नेते कसे बनू शकतात हे सांगण्यात आलं. याशिवाय पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यास शिकवलं. भारत आणि अमेरिका अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात आपली धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी काम करते. सागरी मार्गावरील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज महाकुंभात त्यांनी संगममध्ये 3 डुबकी मारल्यात. सूर्यदेवाला अर्घ्य दिले. स्नान करण्यापूर्वी गंगा मातेला फुलं अर्पण केली. यानंतर गंगेची पूजा करण्यात आली आणि आरतीही करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा परिणाम जगभरातील देशांवर आणि त्यांच्या चलनांवर होतोय. आज भारतीय रुपया 44 पैशांनी घसरून 87 प्रति डॉलर या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांना एक खुले पत्र लिहिले. या पत्रात इम्रान खान यांनी लष्करावर टीका केली आहे. त्यांच्यावर असंवैधानिक कारवाया आणि राजकीय हस्तक्षेपांचा आरोप केलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा योजनेवर तुर्कीचे खलिफा एर्दोगान संतापलेत. गाझातून पॅलेस्टिनी लोकांना विस्थापित करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेवर ते म्हटलेत की पॅलेस्टिनींना त्यांच्या मायदेशातून हाकलून लावण्याची ताकद कोणाकडेही नसल्याचं त्यांनी म्हटलंय. डॉलरच्या लालसेपोटी आपल्या मातृभूमीला बदनाम करण्यालाही काहींनी मागपुढं पाहिलं नाही. अमेरिकेतून डिपोर्ट होणाऱ्या विमानात गुजरात आणि पंजाबचे बहुतांश लोक होते आणि गुजराती अवैध मार्गाने आणि डंकी मार्गाने स्थायी निर्वासितांच्या रूपात राहण्यासाठी अवैध पद्धतीने विदेशात गेलते. ते आपल्या कुटुंबाला एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी सांगितले. त्यांच्या जीवाला भारतात एखाद्या राजकीय पक्ष व राजकीय दृष्ट्या प्रभावी व्यक्तीकडून धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले की देशात येणारे सर्व स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातींवर नवीन शुल्क लादले जाणार आहेत. त्यांची अधिकृत घोषणा आज म्हणजेच सोमवारी केली जाणार आहे. ट्रम्प यांनी 25% कर लादण्याबद्दल बोललेत. युद्धबंदी करारानुसार इस्रायली सैन्याने रविवारी गाझाच्या नेत्याझिरम कॉरिडॉरमधून माघार घेण्यास सुरुवात केली. हा कॉरिडॉर उत्तर गाझा दक्षिण गाझापासून वेगळं करतो. युद्धादरम्यान इस्रायलने त्यांचा वापर लष्करी क्षेत्र म्हणून केलाय. मागच्या 3.5 वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानला मोठी धक्का देणारी घटना घडली. तालिबानच्या ताब्यात असलेली 7 ब्लॅक होक हेलिकॉप्टर चोरीला गेलीत. US-16 एल ब्लॉक ऑफ हेलिकॉप्टर उझबेकिस्तानने अमेरिकेच्या ताब्यात दिली आहेत. अपेक्षित काम न केल्याने मेटाने कामगारांना घरचा रस्ता दाखवलाय. बहुचर्चित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम चालवणारी मूळ कंपनी मेटाने सुमारे 3000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतलाय. ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5% आहे. रविवारी राजभवन येथे राजीनामा देण्यासाठी पोहोचलेल्या आतिशी यांना दिल्लीचे उपराज्यपाल VK सक्सेना यांनी सांगितले की तुम्हाला यमुना मैयाने शाप दिला आहे. ते म्हणाले की सरकारने यमुना स्वच्छ करण्यासाठी पावलं उचलायला हवी होती. दिल्ली मुस्ताफाबादचे आमदार मोहन सिंग बिश्त हे दिल्ली विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. ते 6व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. भाजपने त्यांना सभापती करण्याचे संकेत दिलेत. आमच्यातील मैत्रीसाठी आपण राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. प्रियदर्शनी स्कूल मोशी येथील इयत्ता 7वी मधील विद्यार्थिनी निधी आंबरे हिने इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे झालेल्या 4थ्या ओपन इंटरनॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकलंय. या स्पर्धेत 14 देशांनी भाग घेतला. 15 वर्षाखालील मुलींच्या 50 किलो वजन गटामध्ये निधी हिने कांस्य पदक पटकावलंय.